अरे शांताराम भाऊ, काळजी करूच नका ना तुम्ही. आता जोपर्यंत ढाण्या वाघ या रामपुरात आहे शिवलाल टोयगोटे, तोपर्यंत तुमच्या केसाला धक्का लागू देणार नाही. एवढी जबाबदारी घेतली ना मी आता. फक्त आता मीटिंग सुरू होऊ द्या, पूर्ण नियोजन क्लिअर करतो आणि तुम्ही बाबा बिंदास राहता. हो, ते ढाण्या ते कोणता पट्ट्याचा वाघ कोणता आहे असो, पण ते मामा लुटरे दिसल्याबरोबर थांबले पाहिजे जागेवर. नाही तर मग कोणीच जागेवर नाही, मी एकटा राहायचं होय. तर म्हणून म्हणलं बा, हम तुम्हारे कपडे सांभाळते असं झालं नाही पाहिजे. हो, कडक इंटिमेशन दे सगळे आले, सुरक्षा चांगली झाली पाहिजे मी. हो, नाही तर मग मी कसं आताच त्याला बा 10-15 हजार देऊन देतो, मग काय होतो. काय करता आता हे गायब होते आलं ना. प्रजा लपकू नका ना तुम्ही, असं लपकल्या नसतं काम जाते आपलं. हे आपला शेजारी असं असतं लपकू पहिले आपल्याला. मग टाकतो टाकतो असं करतो तसं करतो. अरे काहीच नाही ना, कुंगरे आहे ना ते भिकारचोट आहे ना, इकडे तिकडे भीक मागून राहिला ना आता. तशी परिस्थिती आहे त्या मामा लुटेरीची. मग काय म्हणून तर तुमच्या त्या चिमनरावले फोन करायला लावते, याले करायला लावते, त्याला करायला लावते. काहीच नाही, ऐकायचंच नाही आता. फटारली त्याची आता, टरकली. त्याला माहीत आहे आता पुरं गाव एक आहे, आपला काही ताल बसत नाही. पण तरी बी सुरक्षा करणं आपलं काम आहे ना बा. नाही तर मग एखाद दिवशी दिन दणकात बसा लागेल मग. गप्पतीत राहता येत नाही ना. अरे नियोजनच तसं आहे ना आपलं. यावेळेस पूर्ण म्हणजे तुमच्या घराले कोट्याले पूर्ण बिरपूर घेराच घेणार आहो ना मी. अजिबात तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही कोणी. टेन्शन घेऊ नका. मी काय म्हणलं शिवलाल भाऊ, आले म्हणलं लोक बसून राहिले तर काय एखादा तळव गिळव आहे का घरी टाकायला, समजा आलेले आहेत सगळे. असं आले का? बरं ठीक आहे ना. तळव खायला पाहिजे बे. बसू दे ना खाली. आता खाली काय हे आहे का? तळव पान हे पाहते पा तळव वावरात गुतेला वाटते बहुते. बसा म्हणा खाली, बसा. बरं मग राहू दे बा, तळव तसंच बसा म्हणून नाही का. बरं ठीक आहे. मग आता बाकी तुम्हाला काही खुर्च्या गिरच्या पुढे आहे ना. एक खुर्ची आहे ना माझ्यासाठी, बस झालं. बाकी आहे ना वट्यावर बसतात ना बाकीचे. आहे ना, एक आहे ना तिथं ना. डॅनी बुडा बसेला त्या खुर्चीवर, पक्का चिकटेला फेविकॉल सारखा, ते नाही उठत. बरं जाऊ दे मी वट्यावरच बसीन. काय तिथं जाऊ दे बसा म्हणा सगळे खाली. आलेच म्हणा शिवलाल भाऊ, बस मार्गदर्शन करतील म्हणा तुम्हाला, काही विषय नाही. 2 मिनिटात या मग लवकर. बसायला लावतो मग सगळ्याला. या आले म्हणलं शिवलाल भाऊ, घ्या बसून घ्या. बसा म्हणलं पडा लक्ष्मण भाऊ, बसा तिथं. बसा सगळे बसा खाली, बसा. पण तळव गिळव एखादा तळवट टाका बसाले. काय मारतील का तू? एवढं शांताराम भाऊवर संकट आलं तुला का? मला तळव पाहिजे, हे पाहिजे, खुर्च्या पाहिजे. अशा टाइम मिटिंग नाही ग्रामसभेची काही आपलं. बसा. काय भुसण्याचा काही तर साक्षगंध आहे का? बसले आपले. बसा खाली. पॅन्ट पाहिले कोणती, बसा. काय म्हणा सांगा किती वाट पाहू म्हणलं तू. अजूनही म्हणलं बरेच जण आले नाही. तर हो देवदास सनसने आला का म्हणलं? तंटामुक्ती अध्यक्ष आहे तरी आला का? रे बा आलो म्हणलं, इकडे बसून मांग. आले का? बरं हो ना, तेच म्हणलं तुम्ही आल्याशिवाय कसं सुरू कशी करा म्हणून विचारलं. करा मग सुरू, नाही का कंदिला बाजी? सुरू करून टाका आता. तिकडे ते हमला करून बसा, आपली मिटिंगच नाही सरायची. सांगून दे काय सांगास ते. आता पहा, आता आपले जे उपस्थित मंडळी आहे त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की आजची जी सभा आपण आयोजित केलेली आहे याचं कोणतंही औचित्य नसून शांताराम गणगणे यांची सुरक्षा हा आजचा मुख्य मुद्दा. म्हणून कोणत्या प्रकारचं अध्यक्षपद हे ते बाकी ढोंगततारा न करता मिटिंगला सुरुवात करतो. श्री शिवलालजी टोयगोटे यांनी आणलेल्या सूचनेला माझं पूर्ण अनुमोदन आहे. आता मंडळी, विषय असा आहे की जे काही आता मामा लुटेरे आहे, आता तुम्हाला माहिती आहे आंब्याच्या सौद्यामध्ये त्यांना टिपारी बसली, आंबा चोरीला गेला आणि त्याचं सगळं खापर त्यानं शांताराम भाऊवर आणलेलं आहे. म्हणून त्यानं आज कडक धमकी दिली की आज रात में कुछ तो भी बडा होने वाला है. म्हणून आलेला संकटाला आपण प्रतिकार करणं महत्त्वाचं आहे, आपली एकता दाखवणं महत्त्वाचे आहे. नाहीतर पुढचा काही चाल करणं नेम नाही. म्हणून हे मीटिंग घेण्यात आलेली आहे. त्यामुळे रात्रभर जागते रहो आणि शांताराम भाऊच्या घराची पूर्ण सुरक्षा, त्याचबरोबर त्याच्या कोटेची सुरक्षा, त्याच्या आंब्याची सुरक्षा, म्हणजे त्याच्या भोवती आज पूर्ण म्हणजे संकटाचं म्हणजे गिरेमान त्याचे खराब आहे. म्हणून सर्वांनी आपल्याला सहकार्य करायचं आहे आणि त्यांना याच्यातून सोडवायचं आहे. एक वेळ का तो मामा लुटेरे इथून समजा त्याला समजलं की नाही गळा इकडे काही जमत नाही, ते गावाच्या तोंडे दाखवणार नाही, इथं येणारही नाही. म्हणून सर्वांनी मी जसं सांगेन तशी तुम्ही रचना मी सांगणार आहोत तसं तुम्ही उभं राहायचं आहे. समजलं ना? तर मी त्याचं शेड्यूल तुम्हाला सांगतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला तसं काम करायचं आहे. ओके बरोबर? सांगा ना तुम्ही जसं सांगाल तसं. सांगू नको. ते आलोपंग आलेला आहे मला. हो, त्याचा ते मांबो आहे ना. मग त्याला जरा घुर वाहता होय. हो, शेड्यूल सांगू नको. हे बरोबर आहे नाही का? हे तर सगळं लुटायला माहिती त्याचं फोन आला तर. बरं तर मी काय करणार आहोत, सगळ्याला शेड्यूल असं सर्व समक्ष सांगणं बरोबर नाही, कारण की सुरक्षेचा प्रश्न असते याच्यात. गुप्त राहणार नाही ही गोष्ट. तर तुम्हाला प्रत्येकाला मी आत बोलावून तुमचं काय काम आहे हे सोपून देणार आहोत. समजलं ना? लक्ष्मणराव, बाकी काही अडचण असली तर मग मला तुम्ही विचारा. काय नाही, तुम्ही सांगता तसं आम्हाला काय करायला लागतं, जसं म्हणता तसं. ठीक आहे, मग आम्ही आतमध्ये बसतो आणि दोघाला बोलवून त्याचं काम त्याला सोपवून देतो. तर मुंशीराम भाऊ, तुम्ही आपलं डॅनियाबाजी पहिले अंदर येऊन जा. बाकीच्याला मी बोलावतो, तुम्ही आत इथंच बसा. ठीक आहे. तर समजा ना, शांताराम भाऊच्या समोरचा घराचा जे भाग आहे तिथं तुमची ड्युटी लावलेली आहे. आणखी 2 तुम्हाला सोबती बी देणार आहोत. शक्यतोवर चोर समोरून हमला करतच नाही, ते मागूनच तिकडून येईन ते. त्यामुळे तुम्ही तरी पण म्हणजे असं गपलतीत राहू नका, डोळ्यात तेल घालून सुरक्षा ठेवा तुम्ही. ओके? चला नेक्स्ट पुढचे. आता शेवटचे दोघं नाही शिवलाल, मग आता याची ड्युटी कुठे लावतो म्हणलं? आता मला तर वाटते यायची, समजा आता गावात तर समजा पॅक झालं आपलं सगळं, सुरक्षेचे जेवढे ठिकाण आहे तेवढे तुमचा कोटा झाला, घराची व्यवस्था झाली, सगळं झालं.
आता मला वाटते नाही कंदिलाबाजी आंब्याची तिकडे समजा तसं तर ते आंबे चोरायला जाणारच नाही. इतकं मोठं काम काय करत बसन ते, पण तरी दोघांची ड्युटी आपण तिथं लावून देऊ. एमर्जन्सी असो चालते ना, वावरात दोघं जण असले म्हणजे मग कसं आपल्याला म्हणजे कोणतं म्हणजे हे धुकधुकी राहतच नाही. नाही तर मग आपण गावातली पुरी टाईट सिक्युरिटी ठेवा आणि त्यांना तिकडे आंबा उतरून द्या. होऊ शकते, काही सांगता येत नाही इकडं वातावरण पाहिल्यावर. तेच म्हणलं ना, कारण की चूक आता कुठंच व्हायला नको. नाही तर मग कसं बा इथं माणूस पाहिजे होता तिथं ठेवला नाही आपण. असं कोणतीच प्रश्न आला नाही पाहिजे. तसं आपण आता गाडी आहेच, त्याच्यानं आपण इकडे तिकडे सगळे चक्रा मारणार आहोत, याच्यावर लक्ष ठेवणार आहोत. त्यामुळे विशेष नाही, तुम्ही मी समजा गाडीने हिंडत जाऊ. हो काही हरकत नाही. ठीक आहे, मग आता झालं तर सगळ्यात आता माहिती दिली, सगळ्या त्याला नियोजन दिलं. आता मग आता शांताराम तू घरी जाय आणि पद्धतशीर आपला आराम करा. काही विषय नाही. बरं ठीक आहे, मग येऊ का मग? ठीक आहे, आता चला मग बाकीचं पाहून घ्या तुम्ही. आजची रात्र जराशी कसं काळी रात्र आहे. बरोबर पाहा. चला येतो मग मी. आम्हाला गडबड नका करू शांताराम भाऊ. आता इथपर्यंत तुम्ही आले, सगळ्याला कामं वाटून दिले, पण काही अर्थ आहे का याचा? घर का भेदी लंकाड आहे. मग रामपुरात ते आलू पोंगे आहे, त्यानं जर फोन केला तिकडे तर इकडे असं वातावरण आहे बा. प्रत्येकाच्या ड्युट्या गावात लावलेल्या आहे. मग पुढचा माणूस ते सतर्क करत नाही का मामा लुटेरे? तर त्याचं काहीतरी पाहा, त्याची असं नाव तुम्ही आलू पोंग्याची, त्याचे मोबाईल हे ते घेऊन घ्या. बरोबर, ते तर होऊ शकते 100%. त्याला जर फोन आला त्याचा ते माहिती घेतेच पण याच्यावर. ते पायकडे शिवलाल तू. बरोबर, सगळ्या याच्यावर पाणी फिरते. हे जर त्यानं जर समजा माहिती दिली तिकडे तर चला बरं, मग ते आपण त्याला भेटून त्याचे मोबाईल म्हणा बा रात्रभरासाठी आमच्याकडे दे, स्विच ऑफ करून देऊन दे. चल ना मग, तेवढे क्लिअर करून टाकू. चल मग. सुदाम भाऊ या म्हणलं बाहेर, जराशे 2 मिनिटं काम आहे म्हटलं. बाहेर आहे बाहेर. चला ना, येऊनच राहिलो तुम्ही. हो चला चला. चालायचं नाही म्हणा, तुम्हाला जे काम सोपवलं ते करा तुम्ही. पण शिवलाल काय म्हणते ते पाहा म्हणजे सांग म्हणलं शिवलाल. सुदाम भाऊ विषय कसा आहे, थोडंसं वाईट वाटेल म्हणा तुम्हाला, पण काय इलाज नाही. सुरक्षा विषय महत्त्वाचा आहे. शांताराम भाऊची सुरक्षा आपल्याला करणं गरजेची आहे. म्हणून तुम्ही आहे आतो भाऊ मामा लुटरेन तुम्ही. तर कसं आहे, त्याचा फोन येऊ शकते, इकडल्या माहिती घेऊ शकते. म्हणून कसं आहे, तुम्ही आमच्या गावात राहून राहिले तर तुम्ही तुमचे मोबाईल, तुमचा आणि तुमच्या घरच्या बाईचा दोन्ही मोबाईल स्विच ऑफ करून, सिम कार्ड काढून काय करायचं ते करून आम्हाला मोबाईल देऊन द्या. म्हणजे जेणेकरून तुमचा त्याचा संपर्क व्हायला नको. नाही त्याचा फक्त कालच फोन आला होता मला, तेव्हापासून आलाही नाही. हो ते शांताराम भाऊले समजून सांगासाठी, निरोप द्यासाठी गेलो मी. तेव्हापासून काही फोन नाही द्यायचा आपल्याला. नाही आतापर्यंतचा विषय नाही, पण आता ते कसं आहे, त्याने धमकी दिली का नाही. मग गावात काय आहे बा वातावरण, कुकडून बा आपल्याला घुसता येईल. याची पूर्ण खबर घेऊ शकते ते तुमच्याकडून. म्हणून म्हणलं बा कसं आहे, मोबाईल तुम्ही देऊन द्या मला दोन्ही बी. बरोबर, काही हरकत नाही ना, काही अडचण नाही, देतो मी तुम्हाला. बरं झालं, आता तुम्ही कसे समजदार आहे, काही सांगायचं काम नाही. नाही तर मग कसं माहित नाही का, थोडीशी चूक मग पुऱ्या गावाला भोगा लागते ना. म्हणून सुरक्षा कशी कडक झाली पाहिजे. कुठूनच त्याला म्हणजे काही चान्सच नाही भेटला पाहिजे यावेळेस. ठीक आहे, मग तुम्ही तुमचं जे दिलेलं काम आहे ते बरोबर करा. आणा मोबाईल. पद्धतशीर तेच म्हणलं, बरोबर राहू द्या. अशी ड्युटी टाईट करा. आपला ते जागते रोग ग्रुप आहे, त्याच्यावर माहिती टाका. जर दिसला काही हलचल लक्षात आली तर इथूनच येईल ते, याच असलं तर. ठीक आहे ना? ओके. बिलकुल बिलकुल काही अडचण नाही. आलू पोंगा आहे सांगा, मी काही टेन्शन नाही. तेच म्हणलं, आलो बघा भाऊ. बरोबर चाल द्या बा. फायदा नाही तर मांबो आहे तर मग कसं जरासं दुर्लक्ष नाही झालं पाहिजे. नाही माझ्याकडून काहीच कसूर होणार नाही. ओके, जा तुम्ही आता पुढचं बा. मला आता कंदिला पाहिजे शांताराम भाऊच्या घराची सुरक्षा काय आहे काय नाही. जरा ती पाहा लागेल ना आपल्याला. पोट्टे आहे, झोपले, काय झालं. तर येतं म्हणलं लक्ष्मणराव. टाईट ठेवा ड्युटी बरोबर. चला, वेल डन. बाबा रे, हे कोणती सिक्युरिटी आहे रे बा? अरे काय झुमऱ्या कसं रे बा, लाईनी पाटील म्हणलं हे. ब्लँकेटन बाजान गिजान काय 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 कायची सुरक्षा काय करू राहिले तुम्ही? काय झोपा काढायला का बा इथं? झोपाचं म्हणजे अरे कोण झोपलं कोण म्हणलं? अरे आम्ही कमीत कमी आलो तरी तुमचं ते भुसण्या आला का इथं? भुसण्या नाही, चेत्या नाही. मग त्याला सांगा जरा काही येते ते तर. आम्हाला म्हणून राहिले येते ना, ती येऊन राहिला ना, ती दोघं येते तर. पण तुम्ही म्हणलं हे बाजा गिजा हे झोपल्यानं मग कसं काय होणार आहे? इथं झोपायला नाही बोलावलं ना तुम्हाला. इथं टाईट ड्युटी करायला लागते तुम्हाला. हे बाजा गिजा काढून घ्या आणि बिलकुल इकडे तिकडे चक्रा मारणं हे ते सुरू करा. असं असते का हे? ना मग आता आम्ही काय झोपासाठी आलो का? ते वरे गोटे आणून ठेवले आम्ही, पाण्याच्या बॉटला हे ते सगळं आम्ही व्यवस्था केलेली आहे. तुम्ही नका काळजी करू. ते गोटे काय आणले हो? गोटे काय तुम्ही एखाद्या जेव्हा राहिलं त्याची आपले डोक्या पडतात 10-12 जणांची. मग ते गोटे नको मारू कोणाले. हो ना, काळे आहे तुमच्या, काळ्याने आणल्या का? काळे आणायच्या. काही राजा काही कामं करता गोटे आणि हे ती. ते फेकून देते गोटे गिटे. ते बाजा उचला फटका, ते ब्लँकेट बाजून करा, चक्रा मारत राहा इथं. अरे आलो बा गोटमार करायचं मग कसं थांबत नाही जवळ. बरं ठीक आहे बा, काढतो गोटे काढतो, काही वादा नाही. हो ना, फालतू काही राहायचे सुरक्षा करून राहिले अशीच ते का? करा ते बरोबर ना, इमानीत बरे करा. नाही तर बस इथं चूक जर झाली तुमच्यावर आहे सगळं. हे तुम्ही शांताराम भाऊला भेटून काय हालवाल पाहिजे त्याचा. त्याला काढा ते बाजा काढा लवकर. वा मस्त सुरक्षा पहा, गाणे नाचणं. मारत्या डुबऱ्या बुलट्या काय आलं का मारत राहा? कसं रे मारती? असं असते का म्हणलं? काय तुम्ही गाणे गिनेन काही लक्ष आहे का नाही म्हणलं? 5 मिनिटं झाले आवाज देऊ राहिला राजा.
काय बोलता 5 मिनिटं नाही हो, अरे आम्ही तर लक्षच देऊ ना हो. अच्छा राजा, लक्षच नाही तुमचं. मागच्या मागून याचा बिन चोर तिकडे ते शांताराम भोले किडनॅप करून घेऊन जायचं तरी पता नाही लागाच तुम्हाला. हा, मागच्या साईडनं तुम्हाला ठेवलं तर काही ना काही जरा फायदा झाला पाहिजे ना. हा, जरा सतर्क राहा बा. पुढचे पहा म्हणलं टाईट आहे बिलकुल. तुम्ही बसले आपले गाणे ऐकत. अरे नाही येत ना, मी असल्यावर काय येते होई कोणते. तुम्ही जा इकडलं पाहतोय मागची साईड बरोबर आहे. जा तिकडची बा पुढची. नेरा तोंडात आवाज यायच्या मुजरवानाचं कर बा, ते काय बरोबर कर फक्त. येतो मग. कुठं हो शांताराम भाऊ, काय रे घरी कोणी आहे का नाही, आवाज देत नाही बा. अरे शांताराम भाऊ कुठं हो, लपला घाले का कणगी गिनगी. तर कुठं हा सांगा बा, लय जबदाकी पडला वाटते इथं. पलंगाच्या खाली लपेल दिसते, का धोतर दिसू राहिलं. अरे म्हणलं शांताराम भाऊ लपले का पलंगा खाली, बाहेर आहे बाहेर. काय करतो बा माणूस आता, कसा कुकून नेमच नाही त्याचा. घायबरू नका ना, ढाण्या वाघ आहे ना तुमच्या मागं, तुम्ही काल लोड घेऊन राहिले. मग चारी बाजून लोक दिले ना फिरून. विषय नाही आहे त्याचा. या बाहेर या. चला जरा फेरफटका मारा घराले, दाखवून देतो तुम्हाला सिक्युरिटी. चला. हे असे पलंगाच्या खाली लपाचं नाही म्हणला. दरवाजा लावून घ्यायचा. ते जर आला तर दरवाजा मागं जायचं. ते पुढे सटकला की बाहेर निघून गायब व्हायचं. असं आहे ते. पलंगा खाली असते का मार खासांना. चला जरा. अरे बाप, एक नंबर आहे. अशी जर गाडी फिरली तर पुढचा काय थांबते इथं. काय डोकं फोडा जाय दिले. नाही एक नंबर आहे बा, सिक्युरिटी टाईट आहे तुमची, काहीच विषय नाही. हो मी काळी फिरीन सरळ करीन, पण हे काय करून राहिलं म्हणलं कंदिल्या. का रे तू काय करून राहिला, तो इकडे कोणतं काम आहे. म्हणजे मी का रिकामा दिसू राहिलो का म्हणून. अरे फिरती ड्युटी आहे ना माई, याच्या गाडीत बसून सगळं माय चेक करणं सुरू आहे ना. कोण कुठे आहे, कोणी झोपलं का, कोणी काही का. मग काय का रिकामा का मी. नाही नाही ते हालगो मालगो जमणार नाही. इथं बस म्हणलं तू बी. हो दोघं जण ड्युटी पाहिजे म्हणलं शिवलाली, तर एकट्याले समायत नाही ती. हो ते जर 4-5 जण असले तर मी काय करणार हो? जमला तर नाही का. हो ना, याच तर भेव होतं कंदील बुड्याचं. हे संघ असल्याच्या माय काहीच काम नाही जमी. बरं इथं अटकला. नाही ते कसं राहू द्या ना, त्याला माझ्या संघ काही विषय नाही ना. नाही नाही ते जर नसन तर मग मी चाललो घरी. हो मग ते काय काय कुठचं काय हे होय का. मग चाल होय म्हणा इथं सरका मुकाड्याने एक खुर्ची टाक आणि चालली इथं. तसंच करा कधीला पाहिजे. कसं हेवे दावे नको जा. हो तुम्ही बी आता एक खुर्ची टाका बसा. मी हा तसा मी करतो गाडीचं हे ते. काही टेन्शन घेऊ नका. शिवला एखादा सोबती पाहिजे ना. एकटा तू काय काय करशील. हे आबाजी काही नसते होतं. मग काय आता आपलं रात्रभर सगळं गावात जागी आहे ना, काय विषय. बसा तुम्ही इथं कोट्यात. हो खुर्ची टाका, काही पाण्याची व्यवस्था आहे ते करा. बसा तुम्ही. हो चला इथं तुमची ड्युटी जाऊ द्या. घेतला जीव यानं नाही का. हो आता रातभर इथंच आहे. बरं ठीक आहे बा. हो ठीक आहे ठीक आहे. पहा म्हणलं शांताराम भाऊ आहे. हो सगळे पोट्टे असे बिलकुल असे डोळ्यात तेल घालून उभे आहेत. मंगापासून मी आलो तेव्हापासून बिलकुल असे टाईट आहे. झुंबर हे वर बसलेला आहे. लाईने पाटीला बिलकुल उडीच टाकतो म्हणजे डायरेक्ट आला की. हो हे पोट्टे तयार आहे, काही विषय नाही. तुम्ही निवांत आराम करा, काहीच लोड नाही. मागची साईड आहे आपलं मारुतराव धुटके आहेतच. ते असल्याच्यानं काही लोडच नाही. भाने आहे बाकी. अजून आता कोट्याच्या तिथं डॅनी आबाजी आहे. बाकी तुम्हाला सगळं माहितीच आहे आता. मला मग नाही हिंमत करते नाही का. हो इतकी आता टाईट सिक्युरिटी असल्यावर फक्त वावरातलं मग म्हणलं आंब्याचं होईल ना बरोबर. तिकडे तर नाही जाईल का. आंबेच नका काळजी करू ना. तिकडे 2 माणसं लावायला आहेत ना. पण काशा आहे बबने आहे. तसा तिकडे जातच नाही ते काय बसणार आहे आंबे उतर 5 मिनिटात काय सोडता येईल ते पाहिजे ते. तुम्ही सुरक्षित राहा म्हणलं. हो तुम्ही बाहेर निघसान फालतू. तुम्हालाच किडनॅप करायचा. तुम्ही जास्त बाहेर येणं जाणं करू नका. पोट्टे आहे तर सांभाळते सगळं. येऊ का मग मी आता कंदिला पुढे गेले, गाडी घेऊन जाणार आहे मला पटकन. हो अजून बाकीचे पाहा लागते ना, कुठं कुठं काय काय पोझिशन आहे. चला येतो मग. कोट्याकडे जातो पाहतो तिकडं. एक नंबर बिलकुल. हे बा मी तुला म्हणणारच होते उद्या. गदे हे बा इथं शिंगण्या मुऱ्या तुला पाहिजेच होता. कारण की कसं आहे तयारीतली पाहिजेच ना माणूस. नाही मी म्हणलं बा पाहिजे असो काय. गाडीचं काय काही पेट्रोल नसते तर काही चालूच होत नाही वक्ता. हे कसं कानं पिरगायले जुई जब. काही टेन्शन नाही. इकडचं काही वातावरण बरोबर आहे. लोड घेऊ नको. नाही तसं तर काही लोडच नाही म्हणा. रूमने गिमने नाही आले काही. हो समजा डवरे गिवरे काही अजून काही. त्याचं अजून काम पडायचं आहे. काम पडलं त्यावेळेस काढतो मी ते. हो सध्या वर आहे टिनावर आहेत ते. ठीक आहे ना मग काही अडचण नाही. पाहिजे फक्त. हो इथूनच येतील ते. आले तर पहिले सुरुवात इथूनच आहे बरं. अंदरच्या गावातली समजा शांताराम भाऊच्या घराचं तर काही अडचण नाही आहे. दुसरी गोष्ट आपलं कोट्याची काही अडचण नाही. डॅनी बुडा आहे समजा. चला येऊ का मग मी आता. यायला पोहोचून देतो ते आंब्याच्या झाडाखाली. म्हणजे कसं टेन्शनचं काम नाही मग. बाकी काय आता चोरासारखं काही राहिलंच नाही त्याला. नाही बरं आहे ना. घेऊन जा या दोघांना तिथं. बसा म्हणा बरोबर कडक ड्युटी करा. आम्ही इच्छी करतो बरोबर. ठीक आहे मग जा आता चाललंय वापस. नाही बाबा हे काय म्हणलं आंबे भरून घेऊ. आणि आता ते निघा लागेल ना आपल्याला. का निरा का धमक्यात देऊन बसले आता लोक. त्याला एवढ्या धमक्या दिल्या अजून म्हणलं निघाचा पत्ता नाही आपला. काही चालता म्हणलं तिकडे रामपूरच्या रस्त्यानं. काय ले म्हणलं शकून घ्यायला चालले तुम्ही. जाऊ द्या रातभर गाजू द्या द्यायले. हो जागते रहो करा का तिकडे काही करा. हो आज आपल्याला जाणंही नाही आणि काही आपल्याला म्हणजे शकून घेऊन येणंही नाही. अरे बाबा मी आता म्हणलं लयच मोठा धमाका करता का तुम्ही. इकडे तर सुरसुरी नाही पेटून राहिले तुम्ही. अरे तसंच असते ना ते. धमाका असा करायचा की पुढच्याला माहीत बी नाही पडला पाहिजे. मग आज तर का सगळे ते सतर्क आहेत. काळ्या तेल लावून तयार आहेत त्याच्या. मग जागते रोवसन द्यायचं आपण आलो बा का काही करतो बा. मग असं सिक्युरिटी हे ते बिलकुल आज म्हणजे वातावरण सांगूच नको तू.
हो आलू पोंग्याला फोन लावून पाहिला ना म्या, मग स्विच ऑफ आहे त्याचा, लागून नाही राहिला. बाबा म्हणजे त्याचा फोन पण आहे नाही, बहुतेक त्याने घेतला टिस्कून. 100% म्या माहिती घ्यावं लेखाचं, पण फोनही नाही लागून राहिला ना त्याचा. मग दोघांची बी घरच्या बाईचाही नाही लागून राहिला, मग स्विच ऑफ सांगते ना ती. बाबा म्हणजे मग काय आपल्याला मग आता जायचं काही मग? पाहू ना रातच्यान त्याचं आता होऊ दे. तकलीफ घेतली की उद्या मुटकून झोपते ते. उद्या करू आपण हमला. हो आज करून काही फायदा नाही, आज सक्सेस नाही आहे, समजलं का? हो सतर्क आहेत ते. जाऊ द्या मग, घ्या म्हणा धनकी नाही का, आपलं काम चालू ठेवू आपण नाही का. उद्या आंबे विकून टाकून रातच्या उद्या मग पाहू मग काय करायचं. तसंच करावं लागतं ना, त्याला वाटते हो फटारली याची हे काही आता येत नाही. हो मग द्यावं लागते दणका. बरोबर देतो मी, काळजी करू नका, घेऊ द्या आता रातभर देईल दणकी. आले का काय राजा, रातभर जागलं माणूस. खोदा पाळा निकला चुवा, काही कुठं आलाय नाही, काहीच नाही काहीच नाही. अरे बा तुला माहितच नाही ना. अरे झाला ना गेम झाला ना, म्हणून तर तुला बघायला आलो मी इकडे आहे म्हणून समजलं. मग ते 3 जण दिसून नाही राहिले ना आपले. आपले हे शिवलाल बबन आणि काशा कुठं आहे? बोलता ते तर रातच्यानं गाडी घेऊन मी मिरून राहिलो सगळ्या गावात ते. हो ना, ते दिसून नाही राहिले ना. गाडी नाही, ते नाही, ते काशा नाही, बबन्या नाही, 3 जण नाही ना. मग घरचे आता माहित आलेत ना कुठं आहे म्हणे ते. मला वाटतं बा केलं वाटतं किडनॅप ते यायले. हो पण कमीत कमी जाऊन तर पाला ना ते आंब्या झाडाखाली काय झालं तर काय नाही, काही ना काही पुरावा गिरावा सापडला तर. चला बरं, हो चला चला. चला बुवा, आता काय नसतं ताप लागला तर. चला 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 सरपंच, करा दुकान बंद, चला त्या झाडाखाली. वाचवा रे, वाचवा रे. आले ते लोक, आले आले. हो, बोंबल, बोंबल, बोंबल. अरे वाचवा रे, जीव जाते रे. या रे. वाचवा रे, सोडा रे बाबा. जीव घेतो रे, सोडा रे, सोडा. अरे बाबा रे, इथं वाडा पुरा आला का, थंडागारच केला वाटते. अरे काय झालं म्हणलं, असं कसं काय हे, काय झालंय? सांगतो रे, सगळं सांगतो. पहिले मला उतरा तर खरी, खाली उतरा ना. हात गवून आले आमच्या राजा. अरे घ्या ना, खाली घ्या ना मला. वाना बे वरे वाना, ते त्याचे हात सोडा लवकर. जा रे झुमऱ्या, होय लवकर लवकर, होय लक्षाला काय चढतंय, होय लाईने पाटील, व्हा पाणी प्या ना, अजून प्या म्हणलं. शांत व्हा. बदल भरपूर झाला आता. मेलो होतो राजा, 1 घंटा जर आलं नसतं ना, गेलो होतो आम्ही. आता झालं अर्धे मसनात गेलते आमचे. अरे इतक्यापर्यंत असं कसं होणार आहे? पण हे अचानक असं झालं कसं म्हणलंय? आमचं जाऊ द्या, हे बा जीवन गेलं असं चाललं असतं, पण ते आंबा उतरून नेला काय ना. आंबा पुरा उतरून नेला. हो बापरे, जे खरंच ते केलं असतं पुराच नेला. हो पुरा नेला रे, 25,000 आंबा नेला का ना. अरे बाप का. पण मग तुम्ही काय केलं बे, तुम्ही काय केलं म्हणलं? नियोजन तर भलं सांगितलं का तुम्ही? आणि ते ढाण्यावाग कुठं आहे? ढाण्यावागे काय करन, 4 जण ते. 4 जण ते, त्याच्या हाती सगळी शस्त्र आणि आमच्यापाशी काड्या. काय करणार आम्ही, काय करणार काय? हो पण मग तुम्ही मग काही म्हणजे त्याच्या संग काही असं म्हणजे लढाई केलीच नाही का? ची लढाई इथं ते लपून होते ना, या कुत्र्याच्या गंजीखाली लपून होती. आम्ही आल्याबरोबर बिलकुल आम्हाला डायरेक्ट दाखवलाच नाही त्यानं. मग दाखवल्याबरोबर पांढरा डोस केला आम्ही. मग चला म्हणे आंबा उतरू लागा म्हणे. मग त्याला आम्ही आंबा उतरू लागला. मग आला शिवल्या गाडी घेऊन, शिवल्याला बी कचाटलं बरोबर. त्याच्यापासून घेतला आंबा उतरून. त्याची 4 माणसं आम्ही 3-7 जणांना पुरा आंबा उतरून घेतला आमच्याकडून. मग दिले दणके दिले शिवल्याले, आम्हाला सगळ्याला टांगलं वरे. पण शिवल्याचे हात सुटले शिवल्याचे. शिवल्या गाडी घेऊन पळाला. मग त्याचा मेटाडोर माल भरलेला आणि शिवल्या कुकडे पळाले, त्याला माहीत. बापरे, म्हणजे चांगलाच राडा झाला. मग आपण गावात बसलो आणि हे इकडे आले काही, काय कसं काय झालं म्हणे. तेव्हा ते गेलेच नाही ना, आपल्याला धमकी दिली आणि ते तिकडे कुठेतरी थांबले आणि थोड्या वेळात इथंच आले. मग गाडी टाटा गिटा त्याच्या बाजूनच बरोबर लावेल होता. मग काय तर आम्ही आलो इथं, जरासं नाही बसलो की त्या गंजी खालून निघाले. बरोबर कार्यक्रम केला. जाऊ दे आता, आंब्याचा काही विषय नाही. पण शिवलाल नाही दिसू राहिला ना. लुटेरीला फोन लावून पाहू का? पान लावून पाहा ना, लावा. हो ना, आज जायचं म्हणून ठरलं ना आपलं. रात्री बा 10च्या पुढे निघायचं आपण. हो टेन्शन नको घेऊ. रामपूरवाल्याचाच फोन आहे आता, थांब पाहू दे काय म्हणते. कंदिल्याचं. हॅलो. बोला लुटेरे बोलतो म्हणलं. काय लेखा लुटेरे? हो हाय लेखा, बाकी शातीर लयच आहे. पण तू सध्या गावाला भारी पडला का तू? खरंच म्हणलं, मानलं बा तुले. काय झालं रे बुवा, मी कसं काय भारी ठरलो? काऊन कसं काय बुवा, काय झालं म्हणलं? आता सरळ करून सवरून म्हणून राहिला काय झालं? काय राजा कमाल आहे, पण मानलं बा तुले. त्या दोघाले काशाले बबन्या राजा टिपारलं बी, त्याले बांधलंय वरे झाडाले. पुरा आंबा उतरून नेला. त्या शिवल्याच्या मागं लागली म्हणते. काय राजा, काय लयच ताल केला पण तुम्ही. हे बरोबर नाही. काय ग माय का भूत आला का तिथं? अरे बा घरी जाऊ ना, मी कुठं गेलो? जाऊ द्या ना, आता सगळं समजते ना आम्हाला. कोणता गुन्हेगार म्हणते मी गुन्हा केला म्हणून. पण जाऊ द्या म्हणलं. ते आपलं हे कुठं आहे, आपला शिवलाल कुठं आहे, ते सांगा बा त्याचा पत्ता. आता मला काय पत्ता त्याचं माहिती कुठं आहे मला? अरे मी आलोच नाही, मला काही माहित बी नाही भाऊ यातलं.
त्याला म्हणते खरा चोर आहे हो, किती काही मारा काही करा तरी म्हणते मला काहीच माहित नाही. नाही नाही थांब ना तू थांब तू रामपूरला वाल्याला तर आलं फिटवलं म्हणलं दुसरा आंबा उचलून नेला का जिजीनं. हो का आता शांताराम चक्कर येऊन पडला होता काय करा. बरं ठीक आहे ठेव तू फोन फक्त मला शिवलालचा पता दे त्याचा फोन नाही लागू राहिला. हे तर नसतंच झालं बा आपण गेलोही नाही काहीच नाही कसं काय. अरे बा हे बा म्हणलं ते पहा तुम्ही तुमचं काय आहे तर मला माहित नाही भाऊ. ठेवा फोन ठेवा. त्याला आता स्वतःहूनच लावा लागेल फोन नाही का. हो जाय तिकडे आता कंदील बुडेला लावा म्हणजे मग ते कसं बरोबर हँडल करता येते. आला रे हे बा त्याचाच फोन आला रे. आला म्हणलं आला हे बा थांबा लुटेले जाऊ दे तिकडे तेव्हा त्याचा फोनच आला आता. हो अरे कुठं आहे रे शिवलाल कुठं आहे म्हणतो तू. काय कुठं आहे राजा आता तर सटकलो मी त्याच्या हातातून. तिकडे हिंगणघाटच्या तिकडे नेलं मला वर्ध्याच्या पळ्या मग काय तर. अरे बाबा ते कुठे गेले नागपूरकडे गेले पाहून ते. हो पुरा टाटामध्ये मला बा कांडातच नेलं हो निरा कांडात हो. आपली गाडी म्हणलं तर याच्यापाशी गाडी फाट्यापाशी तिथं सापडलो मी त्याच्या हाती. तिथून मला उचललं त्यानं. हो का असं गाडी आहे ना. अरे गाडी फाट्यावर आहे म्हणते हो तिथून त्याला उचललं म्हणते असं मग आता सध्या बरं आहे ना बरी आहे पोझिशन. तर बरी म्हणजे हे चालता येऊन राहिलं निरा मोडीतच मारलं ना ते ना. येऊन राहिलं मी आता एस टी पाहतो. आता काय पैसे गिशी नाही मापाशी. टाकता बरं 300-400 रुपये टाकता बरं माझ्याच्यात नाही. बरं ठीक आहे टाकतो मी. हो पण आता लुटेला फोन केला तर ते म्हणते मी घरी या म्हणते. मला काहीच माहित नाही म्हणते सांग बा आता तू म्हणतो असा. ते काय सांगणार आहे त्यानं असं केलं म्हणून. हो जाऊ दे ते आता काशान ते बबन्या सोडलं का ते झाडाला आहेत ते. हो त्याला सोडून आणा म्हणलं. तिथं साव ना सोडलं त्याला पाणी गिनी पिले ते. हो आता बरं आहे सगळं पद्धतशीर आहे. बरं ठीक आहे येतो मी. तरी म्हणलं आजही संध्याकाळी सतर्क राहायचा म्हणलं तुम्ही. रस्त्यानं बोलताना गोष्टी ऐकल्या माहिती यायच्या. आजही बी काहीतरी गेम करणार आहे म्हणून रातच्यान ते. आज काय नाही ते काय सांगा बा. पण येते वाटते मशी आता नाही का शांतारामच्या उद्या संध्याकाळच्या. बरं ठीक आहे पाहतो मी सांगतो सगळ्याला. तू ये फक्त घरी पाहू मग पुढचं पुढे. जमला आता 25,000 तर कमावले आंब्यात नाही का. काशाला द्यायला लागून 5 आणि त्याला द्यायला लागून 5. आपले 15 आपले. चला आता आज संध्याकाळचं बी पाहू आता जमलं असंच तर करून पाहू नाही का नाही तर मग पाहू पुढचं पुढे.